नमस्कार मित्रांनो, खरीप पीक विमा संदर्भात आज एक मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. मित्रांनो, सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, पीक विम्याचे वाटप आजपासून या जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील त्याच आपण पाहणार आहोत. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कृषी क्षेत्रातील पीक विमा कंपन्यांच्या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व हकदार शेतकऱ्यांना त्यांच्या उर्वरित पीक विमा देण्याबाबत आज महत्त्वाचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. राज्य कृषी मंत्रालयात झालेल्या एका विशेष बैठकीमध्ये या प्रकरणावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. या पीक विमा प्रकरणी परभणी मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी मंत्रालयाकडे एक विशेष बैठकीची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला अनुसरून 4 जून 2025च्या दिवशी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न मांडण्यात आला आहे. मागील हंगामात मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, यवतमाळ, जालना, नांदेड या जिल्ह्यामध्ये अतिपावसाचा मोठा फटका बसला होता. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. राज्य सरकारने या नुकसानाचे गांभीर्य ओळखून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. त्याबरोबरच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून अधिसूचना काढून पीक विमा कंपनीला आगाऊ पीक विमा रक्कम वितरण करण्याचे आदेश देण्यात आले होते. पीक विमा कंपनी वितरणाच्या प्रक्रियेत एक मुख्य अडथळा आला. सरकारी कृषी विभागाने केलेले पीक कापणी प्रयोग आणि ICICI लोंबार्ड पीक विमा कंपनीने केलेले प्रयोग यामध्ये उत्पादनाच्या आकडेवारीतील लक्षणीय फरक दिसून येत होता. या फरकामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचा 75% सरसकट पीक विमा मिळण्यात अडचण येत होती. पीक विमा कंपन्यांच्या अहवालात उत्पादन जास्त दाखवल्यामुळे शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना शेतकरी समाजात निर्माण झाली होती. आजच्या महत्त्वाच्या बैठकीत या समस्येवर सखोल चर्चा करण्यात आली. जिल्हा कृषी अधीक्षकांनी संबंधितांनी सर्व माहिती तथ्यामध्ये सादर केली आहे. स्थानिक जनप्रतिनिधींशी शेतकऱ्यांच्या समस्यांची विस्तृत मांडणी केली. या सर्व मुद्द्यांचा सखोल अभ्यास करून कृषी मंत्र्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ICICI लोंबार्ड जनरल कंपनीला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. सरकारी कृषी विभागाच्या पीक कापणी प्रयोगाच्या अंतिम अहवालाच्या आधारेच परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमा निधी वितरित करावा. या निर्णयामुळे केवळ परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच नव्हे तर हिंगोली, यवतमाळ, नांदेड, जालना, बीड, लातूर यासारख्या नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही आशा निर्माण झाली आहे. या निर्णयाचा परिणाम पाहून इतर भागातील जनप्रतिनिधी अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवतील अशी अपेक्षा आहे. आता मुख्य प्रश्न असा आहे की कृषी मंत्र्यांच्या या निर्देशाची कृषी आयुक्तालयामार्फत अंमलबजावणी कशी होते आणि पीक कंपनी यावर काय प्रतिसाद घेते. शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा त्वरित मिळावा यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्रिय राहणे आवश्यक आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दिशेने उचललेला आहे. एक महत्त्वाचे पाऊल हा मानला जात आहे. पीक विमा योजनेमुळे या योजनेचा मूळ उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देणे हा आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा या योजनेवरील विश्वास पुन्हा दृढ होण्यास मदत होईल. तर मित्रांनो, हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसकट हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.